महायुतीचं महापौर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जसं सांगितलं की बाहेरच्या नेत्यांना आणायची वेळ आहे भाजपला. भारतामध्ये मी अमेरिका, चायना, तायवान, लंडन इथलं आहे का? माझ्या कोकणवासी इथे आहेत, व्हेनेझुएला, नाना सोपारा, वसई, विरार इथे आहेत. महाराष्ट्राचाही मंत्री असल्यामुळे मी कुठल्याही भागामध्ये जाऊ शकतो. ते साहेबही आमच्या सिंधुदुर्गामध्ये कधी आले तर सर्वात पहिले स्वागत मीच करेन. इस बार आपकी कितनी सीट आएगी? आपकी कितनी सीट आएगी इस बार? बड़े मेजोरिटी से हम लोग आएंगे और सब हिंदुत्ववादी सोच के सब नगर सेवक और हमारा मेयर चुन के आएगा. ठीक है, थँक्यू सर, थँक्यू. प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमचे महायुतीचे काही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज येथे आले. या भागाचा विकास आणि या भागामध्ये सुरक्षा याची जबाबदारी आमचे हे चारही महायुतीचे उमेदवार त्यांच्या खांद्यावर घेते आणि त्यांच्या वतीने शब्द देण्यासाठी मी व इकडचे स्थानिक आमदार राजन नाईकजी आम्ही दोघंही इथे आलो होतो. सरकारचं प्रतिनिधी म्हणून मी या भागाच्या विकासासाठी जी ताकद ह्याच्यामध्ये उभी करायची आहे ती सगळी ताकद उभी करण्याची जबाबदारी माझी असेल. काही विश्वास देण्यासाठी आलो होतो. वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमार लोक आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय प्लॅन वगैरे आखलाय का? त्यांच्या मागण्यानुसार मग इथं मच्छी मार्केट असो, त्यांच्या ज्या काही सुविधा असो, आज आपल्याकडे मच्छीमारीला कृषीचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे केंद्राला लागू असलेल्या सगळ्या योजना ज्या ज्या योजना शेतकऱ्यांना भेटतात, KCC क्रेडिट कार्डपासून पंतप्रधान मत्स्य संपदा योजनापासून सगळ्याच्या सगळ्या योजना हा इकडच्या मच्छीमारांना लागू करण्यासाठी जे जी यंत्रणा लावायला लागेल सगळी यंत्रणा लावण्यासाठी आम्ही तयार आहोत. आता वाढवण बंदर होत आहे, वसई विरारच्या स्थानिकांना तिथे रोजगार मिळणार आहे का? असं काय तुम्ही हे करणार आहे? समोर माईकवर बोलू रेकॉर्ड केला असं तर बघा. मी बोलतो ना, वाढवण बंदर होत असताना आमच्या वसई विरारच्या तरुणींना पण तिथे नोकरी देण्याची जबाबदारी, कारण का महाराष्ट्र सरकारचं 26% वाटा आहे वाढवण बंदर आणि म्हणून ह्या इकडच्या तरुणांना तिथे नोकरी देण्याची जबाबदारी माझी असेल हा विश्वास. सर, एकंदरीत काल वसई विरारमध्ये महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेना ही आमने सामने आहे 4 ठिकाणी. युती धर्म पाळला गेला नसल्याचे आता काही आम्ही तसे प्रगल्भ लोक आहोत. आम्हाला भांडायचं कुठे नाही हे मला माहिती आहे. तुमचे सगळ्यांचे चॅनल चांगले चालले पाहिजे, विचार ठेवलं नाही. सर, एकंदरीत ज्या महापालिका निवडणुकीमध्ये आपण निवडणूक प्रभारी म्हणून आलेला आहेत, कशा पद्धतीने या ठिकाणी प्रचार यंत्रणा सुरू आहे? एका कोणावर आमच्या भारतीय जनता पक्षाने जबाबदारी संयुक्त पद्धतीने सगळेजण प्रत्येकजण आपली आपली ताकद लावण्यासाठी इथे आलेला आहे. आता ह्या इथे निवडणूक प्रभारी असलो तरी या भागामध्ये विविध प्रश्न विविध लोकांची भेट ना. आता इथे मोठ्या प्रमाणामध्ये आमचे कोकणातले लोक आहेत. माझ्या सिंधुदुर्ग जिल्हा जिथे मी पालकमंत्री आहे तिकडले लोक आहेत. त्या लोकांना विश्वास देणं, त्यांना हक्काची घरं त्यांना देणं हे फार वर्षानुवर्षाचा प्रश्न आहे. आमच्या राजन नाईकजींनी अतिशय 90% प्रश्न सोडवला, 10% प्रश्न राहिलेला आहे. म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी शब्द देण्यासाठी आलेलो आहे. मुख्यमंत्री त्याच्या बाबतीत सकारात्मक आहे. कोकण भवन ज्याची मागणी आमच्या राजन नाईकजींनी केलेली आहे तो पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. हे सगळे शब्द देण्यासाठी मी आलेलो आहे. काय विश्वास वाटतो सर?